श्रीमान रायगड. इतर लोकांसाठी हा फक्त किल्ला असू शकतो, पण आम्हा मराठी माणसासाठी हे एक पवित्र मंदिर आहे. सुखाची व्याख्या कितीही आणि कशीही बदलली तरी त्याचा शेवट मात्र सह्याद्रीतच होतो. रायगडासाठी जेवढे शब्द वापरावे तेवढे कमीच आहेत. रायगडाचा हा परिपूर्ण असलेला परिसर पाहून रायगडाचे एक वेगळीच ओढ निर्माण करून देतं. रायगडाचा परिसर हा अतिशय सुंदर असल्यामुळे रायगडामध्ये कधी मन रमून जातं हे कळतच नाही. महत्वाचं म्हणजे या रायगडाला महाराजांचा सहवास लाभलेला आहे, त्यामुळे हा रायगड मराठी माणसाला मंदिरापेक्षाही कमी नाही. नमस्कार मंडळी, मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश जाधव व्लॉग. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलोय स्वराज्याची राजधानीच म्हणजे रायगड येथे. तर आज आपण रायगडची भटकंती करणार आहेत. तर माझ्यासोबत आहेत माझे क्लासमेट, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच. तर मित्रांनो, आपण आता नाणे दरवाजाच्या मार्गाने जाणार आहेत. तर चला आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. आणि हे आपली काही मित्रमंडळी आहेत, ते त्यांच्या बोलण्यात व्यस्त आहेत आणि आपण आपल्या कामात. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून त्याची उंची 820 मीटर म्हणजेच 2700 फूट अशी आहे. किल्ले रायगडाची मराठी साम्राज्यामध्ये एक वेगळीच खास ओळख आहे. किल्ले रायगड हा स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून सुद्धा ओळखले जाते. रायगड सर करण्यासाठी आम्ही आज नाणे दरवाजाचा मार्ग निवडला होता. वाटेत हा आम्हाला चुन्याचा घाणा आढळला. चुन्याच्या घाण्याचा उपयोग स्ट्रक्चर बांधण्यासाठी केला जातो. ह्याच्यामध्ये चुना परत गूळ हे मिश्रण तयार करून त्याचं मिश्रण तयार केलं जातं आणि हा बैलाच्या साहाय्याने फिरवला जातो. नाणे दरवाजाच्या मार्गाने जर 10 ते 15 मिनिटं चालत आल्यानंतर आपण लगेच येऊन पोचतो ते नाणे दरवाजापाशी. हा मार्ग म्हणजे त्या काळी पालखी वगैरे नेण्यासाठी वापर करायचा. नाणे दरवाजा म्हणजेच लहान दरवाजा. नाणे दरवाजाला 2 कमानी असून दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांना उभं राहण्यासाठी 2 खोल्या आहेत. त्या खोल्यांना देवडा असंही म्हटलं जातं आणि त्याच एका देवडीमध्ये मारुतीरायाची मूर्ती आहे. मित्रांनो, आपण आता या नाणे दरवाजाची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर प्रकाश, या दरवाजाबद्दल काय सांगतो? हा नाणे दरवाजा आहे. हा दरवाजा पालखी नेण्यासाठी उपयोग केला जातो आणि याला दुसरं नाव लहान दरवाजा आहे. याला 2 कमानी आहेत आणि त्याच्या बाजूला 2 देवडे आहेत. त्यासाठी त्यामध्ये म्हणजे पहारेकरी उभे राहायचे. पण आता सध्या त्याची परिस्थिती खूपच हे आहे, बिकट झालेली आहे. त्याचं संवर्धन काम चालू आहे. सह्याद्रीच्या नयनरम्य वातावरणात आम्ही गड चढत होतो आणि त्यात ही कानाव अशी वाक्य पडल्यावर थकलेल्या जीवाला एक वेगळाच आराम भेटला आणि आमच्यात एक गड चढण्याची नवीन ऊर्जा निर्माण झाली. तर मित्रांनो, 1000 पायऱ्यांचा टप्पा पार करून आपण पोचलो. 1000 पायऱ्या कंप्लीट केल्या. अजून साधारण 600 पायऱ्या तरी शिल्लक आहेत. पायऱ्याचा मार्ग हा बराच दमछाक करणार आहे. एवढ्या 1000 पायऱ्या चढतानाच खूप दम लागला. अजून 600 पायऱ्या चढायचे, अजून थोडा स्टॅमिना ठेवला पाहिजे आपल्याला. रायगड हा चढाई श्रेणीमध्ये सोपा असला तरी पायऱ्यांमुळे शरीराची खूप दमछाक होते. पण जशी गडाची तटबंदी दिसू लागते तशी गडाच्या माथ्यावर जाण्याची एक वेगळीच ओढ लागते. त्याच ओढीमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या घोषणा करत गड चढू लागलो. महाराजांची गाणी म्हणत गड चढण्यात एक वेगळाच आनंद भेटत होता. तो आनंद आम्ही लुटत गड चढत होतो. शिवरायांची गाणी म्हणत आणि त्यांची गाणी ऐकत शेवटी आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोचलो होतो. किल्ले रायगडाचे प्राचीन नाव रायरी असे होते. महादरवाजाला 2 बुरुज आहेत. त्यातील एका बुरुजाची उंची 75 फूट तर दुसऱ्या बुरुजाची उंची 65 फूट आहे. तटबंदीमध्ये ही जी तुम्हाला उतरती भोके दिसत आहेत त्याला जंग्या असं म्हटलं जातं. याचा वापर शत्रूवर मारे करण्यासाठी केला जायचा. बुरुजांमधील हा दरवाजा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजाच्या बाहेरील दोन्ही बाजूस 2 सुंदर कमळाकृती कोरले आहेत.
दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थ की गडाच्या आतमध्ये श्री आणि सरस्वती नांदत आहे. श्री आणि सरस्वती म्हणजे विद्या आणि लक्ष्मी नांदत आहे. महादरवाजातून पुढे आल्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊन त्याची गाणी म्हणत गड चढायला परत सुरुवात केली. साखर शुभाचे होणार, साखर शुभाचे होणार. शेवटी आम्ही 2.5 तासाचा ट्रेक करून गडाच्या माथ्यावर पोहोचलो होतो आणि गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर असा नजारा पाहून मला एकच वाक्य सुचत होतं, ते म्हणजे अशक्य आणि सुंदर असा नजारा. गड चढून तर सगळेच थकले होते, पण गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर सगळ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. महादरवाजातून थोडं पुढं आल्यानंतर सर्वात प्रथम जो तलाव दिसतो तो म्हणजे हत्ती तलाव. या तलावाचा वापर हत्तीच्या पाणी पिण्यासाठी व त्यांच्या स्नानासाठी केला जायचा. रायगडावर 2 हत्ती होते, पण ते या गडावर आले कसे हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल. त्या काळी महाराजांनी युक्ती लढवून या गडावर हत्तीची 2 पिल्ले आणली होती. तीच पिल्ली मोठे करून त्यांच्यासाठी हा तलाव बांधला होता. तर मित्रांनो, आपण आता हत्ती तलाव क्रॉस करून पुढे निघालो. आमचे काही क्लासमेट हे आहेत बघा, बाकीचे पुढे गेलेत. चला आता आपण पुढे पण जाऊ. हत्ती तलावापासून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला लागतं ते शिरकाई देवीचं मंदिर. ही गडाची मुख्य देवता आहे. शिरकाई देवीच्या मंदिराजवळ आल्यानंतर आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि आमची वाटचाल पुढे चालू ठेवली. शिरकाई देवीच्या मंदिरापासून पुढे आल्यानंतर आम्ही येऊन पोचलो होळीच्या माळावर. होळीच्या माळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो आणि गड पाहायला सज्ज झालो. महाराजांच्या सिंहासनासमोरील हे जे भव्य प्रवेशद्वार दिसत आहे तोच हा नगारखाना. नगारखाना हाच तो बालेकिल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून जसं आत आल्यानंतर तसं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घडून येतं. नगारखान्यातून दिसणारा हा जो परिसर आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळाचा आहे. या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय होती. रायगडावर आल्यानंतर मी स्वतःला खूप नशीबवान समजू लागलो होतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज या परिसरात फिरले होते आणि त्या परिसरात आज मी फिरत होतो. यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजत होतो. पाणी टाकी आहे ना, इथे पाणी भरत होते. ते बाष्टप आहे म्हणजे आत्ताच्या काळातला कसा असतो, त्यात पाणी भरून त्यात त्यात आंघोळ करायची. ठीक आहे, हा त्याच्यामध्ये बाष्टप आहे त्यामुळे त्या काळात त्या काळाचा एक वाटप म्हणजे स्नानगृह. गडावर आल्यानंतर आम्हाला बऱ्याच काही गोष्टी पाहायला भेटत होत्या. पुढे आम्ही येऊन पोचलो टाकसाळ गृहावर. टाकसाळ म्हणजे नाणे बनवण्याचा कारखाना. याच त्या खोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी नाणे बनवण्याचं काम केलं जायचं. टाकसाळ गृहातून पुढे आल्यानंतर आम्ही येऊन पोचलो राणीच्या महालात. इथे 8 राण्यांसाठी 8 महल बांधण्यात आले होते. महाराजांच्या 8 राणी होती, त्या 8 राण्यांसाठी हे महल बांधण्यात आले होते. 8 राण्यांचा महल पाहून झाल्यानंतर आम्ही पालखी दरवाजातून खाली निघालो. पालखी दरवाजातून खाली गेल्यानंतर आपण गंगासागर तलावाकडे जातो. राणीच्या ज्या पालख्या आहेत सरळ वरती जायचं. तर मित्रांनो, हा माझा पहिल्यांदाचा रायगडावरचा ट्रेक होता आणि हा अविस्मरणीय राहील असा हा ट्रेक आहे. या गडावर बरंच काही पाहण्यासारखं आहे आणि बऱ्याच गोष्टी सामावून घेण्यासारख्या आहेत. या गडामधून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्या गोष्टी मी जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. तर चला आपण आता पुढची माहिती जाणून घेऊ. गंगासागराच्या दक्षिणेला हे जे 2 मनोरे दिसत आहेत या मनोऱ्यांना स्तंभ असं म्हटले जाते. या स्तंभांचा उल्लेख जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये केला गेला आहे. तर राणीचा राजमहल वगैरे पाहून आता आपण येऊन पोचलोय गंगासागर तलावापाशी आणि या तलावातून इथून बरेच मासे दिसतात. ते मासे सुद्धा मी तिथं जवळ गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. इथून
त्या तळ्याचं पाणी स्पष्ट दिसतंय. तर चला आपण गंगासागर तलावाकडे जाऊया. या गंगासागर तलावाचा पण एक इतिहास आहे, तो मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो इतिहास सांगतो. गंगासागर तलाव याचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर आणि महानाने आणलेली तीर्थे याच तलावात टाकले होते, म्हणून या तलावाला गंगासागर तलाव असं म्हटलं जातं. नगारखान्याच्या डावीकडून खाली उतरून आलं की समोर जी मोकळी जागा दिसतं तो होळीचा माळ. तेथेच आता 2 भव्य रांगांमध्ये जे अवशेष दिसतात तीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. बाजारपेठेच्या 2 रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. या पेठेच्या 2 रांगांमध्ये जवळजवळ 40 फूट असा रुंदीचा रस्ता आहे. बाजारपेठेच्या समोरील टोकावरून खाली उतरून गेलं की आपल्याला टकमक टोकाकडे जाता येतं. जसजसे टकमक टोकाकडे जातो तसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या बाजूला जो तुटलेला कडा आहे तो 2600 फूट खोल आहे. या टोकावर प्रचंड वारा आणि जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता या टोकावर सावधानता बाळगावी लागते. टकमक टोकाचा वापर गुन्हेगारांचा कडेलोट करण्यासाठी केला जायचा. टकमक टोकाचा थरारक नजारा पाहून आम्ही सगळे निघालो जगदीश्वराच्या मंदिराकडे. जगदीश्वराचं मंदिर लांबून पाहिल्यानंतर एका मस्जिदीसारखं दिसतं. मंदिरासमोर भव्य आणि सुबक नंदीची मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्न अवस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की एक भव्य मोठासा सभामंडप लागतो. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आम्हाला रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी उभं राहावं लागले होते. मंदिराच्या परिसरात दर्शन घेण्यासाठी बरीच मोठी रांग असल्यामुळे आम्हाला दर्शन घ्यायला थोडा वेळ जात होता. मंदिरात प्रवेश केला की भव्य असा मोठा सभामंडप लागतो. सभामंडपाच्या मध्यभागी कासवाची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस मारुतीरायाची भव्य अशी मोठी मूर्ती आहे. त्या मूर्तीचं दर्शन घेऊन आपल्याला आतमध्ये प्रवेश करावा लागतो. गाभाऱ्यात गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जगदीश्वराचं दर्शन घेतलं. जगदीश्वराचं दर्शन मनसोक्त घेता आलं आम्हाला. त्यानंतर आम्ही मंदिराच्या सभामंडपात थोडा वेळ शांत बसलो आणि महाराजांच्या समाधीकडे निघालो. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्याखाली एक लहानसा शिलालेख लिहिलेला दिसतो. शेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर असणारा अष्टकोनी चौथरा म्हणजेच तीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. महाराजांच्या समाधीपाशी गेल्यानंतर आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते असं मला जाणून आलं. महाराजांच्या समाधीपाशी थोडा वेळ शांत चित्ताने बसून घेतलं आणि समाधी समोरच्या भिंतीवरचा शिलालेख जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या शिलालेखात संपूर्ण रायगडाचा इतिहास आहे असं म्हटलं जातं. इतिहासात असंही म्हटलं जातं, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अंत्यसंस्कार चालू होते तेव्हा महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या आगीमध्ये उडी घेतली होती. म्हणूनच महाराजांच्या समाधीच्या बाजूला वाघ्याची सुद्धा समाधी आहे. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या लास्ट पॉईंटकडे. आमचा लास्ट पॉईंट होता वाघ दरवाजा. वाघ दरवाजाकडे जाताना वाडेश्वर मंदिर आणि कृषावत तलाव लागतो. वाघ दरवाजाकडे जाता जाता आम्ही वाडेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन तेथील असलेल्या कृषावत तलावाचा सुंदर असा नजारा पाहिला आणि निघालो वाघ दरवाजाकडे. वाघ दरवाजाकडे जाताना जरा जपून चालावे लागत होते. तिकडे संपूर्ण रस्ता पायवाट आणि घसरती वाट असल्यामुळे एकदम सावकाश डोंगर उतरून जावं लागत होता. त्या घसरत्या वाटेतून जीवाला सावरत आम्ही येऊन पोचलो वाघ दरवाजाकडे. वाघ दरवाजाने वर येणे अशक्य असले तरी या दरवाजातून खाली दोर लावून उतरू शकतो. राजाराम महाराज आणि त्यांची मंडळी झुफीर खानाचा वेढा फोडून याच दरवाजाने खाली उतरून गेले होते. आमचा हा लास्टचा पॉइंट जरी असला तरी रायगड हा एका दिवसात फिरणं अशक्य आहे. तर मित्रांनो, आम्ही आता आमच्या लास्टच्या पॉइंटवर आलेलो. त्या पॉइंटवर थोडा वेळ शांत वातावरणात बसलो आणि आता हा आमचा शेवटचा पॉइंट होता, कारण की हा गड एका दिवसात फिरणं शक्य नाही. त्यामुळे आम्ही ठरवलं की इथं आज आमची ट्रिप थांबवायची. तर मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा म्हणजे प्रत्येक गडाचा एक भौगोलिक इतिहास असतोय, तो आपण पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय गड म्हणजे हे तुम्हाला समजून येणार नाही. त्यासाठी तुम्ही त्या गडाचा पहिला थोडा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला त्या गडाचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जायचा हे समजून येईल. आणि रायगड हा भरपूर मोठा गड आहे, त्याला एक दिवस हा कमीच आहे हा गड फिरण्यासाठी.
याच्यासाठी मला तर बहुतेक माझ्या अनुभवानुसार तर 1 आठवडा नक्कीच या गडासाठी द्यायला पाहिजे, तेव्हा तुम्ही हा गड समजू शकता. आणि मित्रांनो, आजच्या दिवसात जेवढं मला या गडाला जाणून घेता आलं तेवढं मी जाणून घेतलेलं आहे. तर ही आपल्या स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथंच झालेला. तर या राजधानीला माझा मानाचा मुजरा करतो आणि हा रायगडाचा निरोप घेतो. तर मित्रांनो, लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.